पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही स्तुती करीतो पुन्हा एक वार जावळ्याच्या रविवारी तुझ्या भक्ती मंदिरात तू आम्हाला तुझं वचन ऐकण्यासाठी शिकण्यासाठी प्रभू तू आणलेला आहेस. ते सांगत असताना ऐकत असताना तू आम्हाला कृपा करूया. तारणारा आमचा येशू याच्याद्वारे. आजच्या उपदेशाला शीर्षक आहे, तुम्ही घोड्याची निवड करणार की गाढवाची. चर्चा ग्रुपवरती मी अनुक्रमाने मुद्दे टाकलेले आहेत. दरवर्षी जावळ्याचा रविवार येतो आणि त्याचा आनंद आपण उपभोगत असतो. या दिवशी येशूचा जयोत्सवाने यरूशलेमेत प्रवेश झालेला होता आणि या घटनेचा उल्लेख चारही शुभवर्तमानकार आपल्या शुभवर्तमानामध्ये करतात. त्यामुळे या घटनेला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण या जावळ्याच्या रविवारी येशूच्या शिष्यांनी आणि जे लोक त्या गर्दीमध्ये येशूवर प्रेम करत होते आणि ज्यांनी येशूचे चमत्कार अनुभवले होते स्वतःच्या जीवनात आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते, ते सगळे लोक येशू हा राजा आहे असे जयघोष करत होते. आणि त्या जयघोषामध्ये एक वाक्य आहे, प्रभूच्या नावाने येणारा राजा. प्रभूच्या नावाने येणारा. पुढच्या वर्षी असलो तरी याच्यावर म्हणजे आज हा विषय नाही आहे, प्रभूच्या नावाने येणारा. असं हे गजर करत असताना हा राजा, हे जे सत्य आहे हे शेकडो लोक त्या दिवशी जाहीर करत होते. ते एकदाच बोलून थांबले नाही, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद. ते वारंवार बोलत होते असं म्हटलेलं आहे. एकदा जयघोष करून काम संपलेलं नाही, तर त्या यरूशलेमच्या गोल्डन गेट पासून त्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत माहिती नाही त्यांची मिरवणूक कुठल्या कुठल्या मार्गाने गेली, परंतु त्या सर्व मार्गावरती हे मोठमोठ्याने येशू हा राजा आहे हे जाहीर करत होते. ते येशूला मसीहा म्हणून पूर्णपणे ओळखू शकले नव्हते, कारण त्यांच्या दृष्टीने मसीहाचं येणं आगमन वेगळ्या प्रकारचं होतं आणि तशा प्रकारे काही येशू आला नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा मसीहा आहे यावरती फार कमी लोकांचा त्यावेळेस विश्वास होता. पण येशू हा चमत्कार करणारा आहे हे मात्र त्यांनी ओळखलं होतं, कारण ते दिसत होतं, कारण ते पाहत होते, कारण लोक साक्ष देत होते, लोक अनुभवत होते. परंतु काही त्यामध्ये धार्मिक जन होते. हे सर्व येशू बाबत घडत असलेल्या गोष्टी, येशूचा होत असलेला जय जयकार, हे सगळं पाहून ते त्यांना खटकत होतं. आणि म्हणून मग त्या धार्मिक जणांच्या गटाने, ज्याला परुषी नाव दिलेलं आहे, त्यांनी येशूला आपल्या शिष्यांना दटावा असे सांगितले. आणि मग येशू त्यांना म्हणाला, मी जर यांना गप्प केले तर धोंडे ओरडतील. कारण हा दिवस येशू राजा आहे हे जयघोष करण्याचा दिवस आहे. जेव्हा येशू पुरुषांना म्हणाला, हे उगे राहिले तर धोंडे ओरडतील, हे एक सत्य येशूने स्वतःच्या बाबतीमध्ये लोकांसमोर प्रगट केलं. पण तरीही पुरुषांना हे कळलं नाही की येशूच्या ह्या बोलण्यामध्ये काय सामर्थ्य आहे. माझी जर मी विचार केला तर ह्या धोंड्यांनी माझी जागा घेतलेली मला आवडेल का? मला जर देवाने मुख दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, मी जर देवाची स्तुती करू शकतो, तर मी ती करायची थांबून जर धोंडे ओरडायला लागले तर ते मला आवडेल का? प्रभू येशूच्या नावाचा गजर मी जर केला नाही तर या धोंड्यांनी केला तर ते मला आवडेल का? मी जर येशूची स्तुती केली नाही पण जर धोंड्यांनी आणि दगडांनी केली तर ती मला आवडेल का? कधीच नाही आवडणार, कधीच नाही. आणि येशूलाही ते आवडलं नाही. आणि म्हणून तो म्हणाला, मी यांना जर उभं केलं ना, जर त्यांना दटावलं ना, बोलू नका, ओरडू नका, जयघोष करू नका, तर धोंडे ओरडतील. आणि मला नाही आवडणार ते जर धोंडे ओरडतील तर. आणि म्हणून येशूने जयघोष करणाऱ्यांना रोखलं नाही. येशूच्या जयोत्सवी प्रवेशामध्ये फक्त त्याचे यरूशलेमेत राजा म्हणून स्वागत होणं यापेक्षा त्यातून शिष्यांना येशूने जी शिकवण दिलेली आहे ती फार महत्वाची आहे. आणि म्हणून आजचा विषयच असा आहे की तुम्ही घोड्याची निवड करणार का गाढवाची. प्रभूसाठी तुम्ही घोडा होणार आहात की गाढव होणार आहात. आता ह्या शीर्षकावरून
मला माझा अर्धा मेसेज उपदेश कळालाच असेल, परंतु आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे लक्ष देणार आहोत. एकदम काळोख झाला त्यामुळे काहीच दिसना झाले वहीमध्ये. एकदा जाताना प्रवास करताना टेम्पो असतात ना कोकणी लोकांचे, मच्छीचे वगैरे, त्याच्या मागे काय लिहिलं असतं माहिती का? देवाक काळजी. काय लिहिलेलं असतं? देवाक काळजी. त्या देवालाच काळजी आहे. आता आली खरी, पण कधी जाईल माहित नाही, पण आली तोपर्यंत आपण उरकून घेऊया आजचं काम. आणि म्हणून आजचा विषय फार महत्वाचा आहे. आम्ही घोड्याची निवड करणार की गाढवाची निवड करणार? गाढव काही फार सुंदर असतं असं नाही बरं का, तरी देखील आम्हाला हे कळलं पाहिजे की ते उकिरडे हुंगणारे असते. पण देवाच्या दृष्टीने उकिरड हुंगणाऱ्याला फार मोठं स्थान मनुष्याच्या तारणाच्या योजनेमध्ये मिळालेलं आहे, जे घोड्यांना मिळालं नाही. ज्या घोड्यांच्या वरती राजे लोक विजय प्राप्त करतात त्या घोड्यांना स्थान न देता उकिरड हुंगणारा गाढव देवाच्या दृष्टीने महत्वाचा होता. फार वेगळा अनेक विषय मला याच्यामध्ये आढळले. काल मी बसलो होतो उशिरा रात्रीपर्यंत सर्मन करत आणि बरेच विषय त्याच्यामध्ये मला सापडले. आणि जर ह्या चर्चमध्ये आणखी 4-5 वर्ष राहिले तर त्या प्रत्येक विषयावर बोलत गेलो तरी खूप 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 होणार आहे. हे विषय काय सांगणार नाही मी, परंतु आपण बोलत असताना त्यामधून पाहणार आहोत. बघाशी मी एक विषय तुम्हाला सांगितला, येशूच्या नामाचा ना, प्रभूच्या नामाने येणारा राजा. तो एक विषय आहे. एखाद्या जावळ्याच्या वेळी त्यालाही बोलता येईल. आजचा विषय आहे गाढवाची गरज काय आहे. देवाने प्रभूने गाढवाची निवड का केलेली आहे? कारण या गाढवामध्ये एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे विशिष्ट गुणधर्म आहे, ओझे वाहने. काय आहे? ओझे वाहने. तुम्ही मध्यस्थी प्रार्थना करता म्हणजे काय करता? एकमेकांसाठी ओझे वाहता. म्हणजे तुम्ही कोण होता? घोडा नाही होत, गाढव होता. अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो, आपण लागूकरण करत जाणार आहे. मी काही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या नाहीत, पण जसा मी प्रभूचं वचन विश्लेषण करेल तसं प्रभू मला मार्गदर्शन करेल. तुम्ही ऐकताय, तुम्ही लिहिताय, तुम्ही नोटिंग डाऊन करा. पुनर्जन्मावरती आपला विश्वास नाही, पण समजा जर आम्हाला कोणी विचारलंच की पुढच्या जन्मात तुला काय व्हायला आवडेल, कोणी म्हणेल का मला गाढव व्हायला आवडेल? कधीच नाही. कोणी म्हणेल मला देवदूत व्हायला आवडेल, कोणी म्हणेल मला रॉकेट व्हायला आवडेल, कोणी म्हणेल स्पायडरमॅन, ही मॅन आवडेल. अनेक गोष्टी आहेत, अनेक माणसं आहेत, अनेक कॅरेक्टर्स आपल्या समोर आहेत. कोणी हिरो हिरोईनची नावं घेईल, मला तो व्हायचंय, मला ती व्हायला आवडेल, परंतु कोणी म्हणणार नाही की मला पुढच्या जन्मी देवाचं गाढव बनायला आवडेल. कारण आम्ही गाढवाकडे त्या दृष्टिकोनातूनच बघत असतो. ते काय कामाचं नाही, खूप कामाचं आहे, परंतु कुंभाराला त्याचं महत्व जास्त आहे. ज्या माणसाचं ओझं ते वाहून नेतं मैलोंच्या मैल, त्या व्यक्तीला त्या गाढवाचं महत्व असतं, इतरांना नाही. आणि येशू ख्रिस्ताला वाहून नेण्यासाठी देवाने घोड्याची योजना न करता गाढवाची योजना केलेली आहे. येशूने राजा म्हणून यरूशलेमेत प्रवेश करण्यासाठी या गाढवाची योजना केली, गाढवाची निवड केलेली आहे. मत्तई, मार्क, लूक, योहान या चारही शुभवर्तमानाचं जर वाचन केलं तर थोडाफार फरक या चारही शुभवर्तमानामध्ये आढळतो. मत्तईमध्ये आम्हाला आढळतं की येशूने त्या दोघा शिष्यांना पाठवले, सांगितलं समोरच्या गावात जा, तुम्हाला गाढव आणि तिचं शिंगरू बांधलेलं आढळेल आणि त्यांना घेऊन या. आणि मग हे दोघं शिष्य गेले, त्यांनी गाढवीला आणि शिंगराला आणले. पण एक शुभवर्तमानकार असं म्हणतो शिंगरूच आणलं. पण एक मात्र निश्चित आहे की शिंगरू आणलेला आहे. आणि आज येशू जे या घटनेतून शिकवू पाहत आहे ते फक्त पेत्र, याकोब, योहान यांनाच शिकवत नाही, तर त्यांच्याद्वारे त्याच्या सर्व 2025 वर्षापूर्वीच्या पर्यंतच्या या मंडळांना प्रभू येशू सत्य शिकवत आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता पहिल्या मुद्द्याकडे आपण वळणार आहे. चर्चा ग्रुपवरती आलेला आहे. आम्ही नम्रता धारण करावी हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या घटनेतून शिकवत आहे. येशूचं शिष्य होणं हे गौरवशाली आहे, हे अभिमानास्पद आहे, पण तेवढंच प्रियानो ते कठीण आहे हे आम्ही विसरू नये. येशूने शिष्यांकडून चांगुलपणाची अपेक्षा केली होती. तो त्यांचा आध्यात्मिक गुरु झाला, तो त्यांचा रब्बी झाला, तो त्यांचा गुरुजी झाला, तो त्यांचा प्रभू झालेला आहे. आणि म्हणून त्याने शिष्यांना त्याच्या सेवेमध्ये हेल्पमेट म्हणून, सहकारी म्हणून घेतलं. आणि येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना जे जे करावयास लावले होते ते सर्व त्यांनी केलेलं आहे.
येशूने त्यांना उपदेश करायला लावला आणि मग येशूच्या नंतर हे सर्व शिष्य गेले आणि त्यांनी उपदेश करायला प्रारंभ केला. येशूने त्यांना रोग्यांना बरे करण्याचं सामर्थ्य दिलं आणि मग येशूच्या नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आणि त्यांनी रोग्यांना बरे करण्याची सेवा केलेली आहे. या 12 शिष्यांना देवाने 70 जणांना जे निवडलं होतं ना त्यांच्या सोबत पाठवलं. कधी कधी आमचा गैरसमज होतो की या 12 जणांनीच पृथ्वीला सुवार्थेने वेढलं, परंतु ते 70 जण कुठे गेले? ज्यांचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे त्या 70 जणांना पण प्रभू येशूने निवडलं आपल्या सेवेसाठी. म्हणजे 70 आणि 12 किती झाले? 82 झाले है ना. 82 जण एकाच वेळेला अख्ख्या पृथ्वीवरती पांगले आणि त्यांनी येशूची सुवार्ता सांगितलेली आहे. त्यांनी येशूच्या नावाने भूते काढलेले आहे, त्यांनी कुष्ठरोग्यांना बरं केलेले आहे, त्यांनी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितलेली आहे. यावरूनच लोकांनी त्यांना येशूचे शिष्य असं म्हटलेलं आहे. कारण येशूने आपल्या सेवेला देखील अशाच प्रकारे प्रारंभ केलं आणि तो म्हणाला पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य. प्रभू येशूची सुरुवात ही देवाच्या राज्यापासून झालेली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी आपल्या शिष्यांना दिली आणि मग त्यांनी देखील त्याच प्रकारे देवाच्या राज्याची घोषणा करायला सुरुवात केली. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं लोकांनी तेव्हा त्यांना ख्रिश्चन असं नाव दिलेलं आहे, येशूचे शिष्य असं त्यांना संबोधलेलं आहे. आठवतं का तुम्हाला एक घटना? ते स्वतःला लपवू शकले नाही. देवाच्या राज्याची घोषणा सांगत असताना ते लपवू शकले नाहीत, म्हणूनच लोकांनी त्यांना येशूचे शिष्य म्हटलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला आठवत असेल, त्या कैफाच्या राजवाड्याच्या बाहेर पेत्र बसला होता शेकोटी करत आणि काय झालं तिथं काय झाली घटना? तो शेकोटी करत बसलेला असताना लहान मुलगी आली आणि तिने सांगितलं, पेत्राला विचारलं, तू पण त्यामध्ये होतास ना? तू पण येशूचा शिष्य होतास ना? आणि तसा तो झटकन जागृत पण झाला आणि घाबरला पण आणि म्हणजे तो मी नव्हेच, मी तो नाहीये, तू भावचळलीस, तो वेगळाच कुणीतरी असेल. नाही म्हटली ती, तूच आहेस, तुलाच मी पाहिलं त्याच्या बरोबर. आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करताना लपून राहू शकत नाही, कारण देवाचं राज्य स्त्रियानो असं आहे, त्याचा गुणधर्मच असा आहे, ते मृत नाही, ते जिवंत आहे. आणि त्यामुळे येशू नावाच्या सुप्रसिद्ध व्यक्तीचं शिष्यत्व पत्करणं फार प्रशंसनीय होतं. आय एम अमंग द चोजन 12. त्या चोजन 12 मध्ये त्या निवडलेल्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य होणं म्हणजे फार लाभकारक आहे. प्रेस्टिजियस इश्यू होता. आणि म्हणून प्रियानो ही एक गौरवास्पद जागा आहे, ही प्रशंसनीय जागा आहे. आणि म्हणून या 12 शिष्यांना असं वाटत होतं की येशू आमचाच आहे, आम्ही येशूचे शिष्य आहे, आम्हाला येशूने बोलावलेलं आहे, आम्हाला येशूने अपॉइंट केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना त्या पदामुळे इतका गर्व चढलेला होता की येशूपर्यंत येणाऱ्या लोकांना ते दटावू लागलेले होते, ते येऊ देत नव्हते. लहान लेकरांना पण आई वडील घेऊन यायचे तेव्हा त्यांना पण येशूकडे त्यांनी येऊ दिलेलं नाही. अशा प्रकारे प्रियानो या येशूच्या 12 शिष्यांना येशूचं शिष्य होणं फार आवडलेलं होतं. येशू ख्रिस्त सुप्रसिद्ध होता. त्याचं नाव त्या गालिल प्रांतामध्ये, यहुदिया प्रांतामध्ये, यरुशलेम मध्ये, शमरोनामध्ये, आजूबाजूच्या सर्व छोट्या मोठ्या गावांच्या मध्ये, शहरांच्या मध्ये पसरलेलं होतं. आणि म्हणूनच त्याचे शिष्य होणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आणि अशा या शिष्यांपैकी दोघांना येशूने सांगून पाठवलं, तुम्ही समोरच्या असलेल्या गावात जा. तुम्ही जेव्हा गावात जाल तेव्हा तुम्हाला एक गाढवी बांधून ठेवलेली आणि तिच्या जवळ एक शिंगरू असलेले तुम्हाला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे त्यांना घेऊन या. मत्तेचं शुभवर्तमान 21 अध्याय पहिल्या 2 वचनामध्ये लिहिलेले. कदाचित हे ऐकून शिष्य वर्ग गोंधळून गेलेले असावेत. त्यांना असं वाटलं असेल, हे काय काम दिले येशूने आम्हाला? भाकरी वाटणं फार सोपं होतं, चांगलं होतं, अन्न होतं, पण हे समोरच्या गावात जायचं, कोणा माणसाचं माहिती नाही, त्याची गाढवं सोडायची, ती घेऊन यायची, हे निकृष्ट दर्जाचं काम आम्ही का करावं? वी आर द चोजन 12. आम्ही त्या निवडलेल्या 12 पैकी प्रेस्टिजियस माणसं आहोत. आम्ही उच्च प्रतीचे आहोत, उच्च वर्णीय आहोत. एवढं खालच्या दर्जाचं काम आम्ही कसं करू शकतो? त्यांच्या बुद्धीला ते पटलं नसेल. गाढवं सोडून येशूकडे आणायची त्यांना ते कमी प्रतीचं वाटलं असेल, कारण त्यामध्ये त्या कमी प्रतीच्या कामासाठी त्यांना पण त्या पातळीवर उतरावं लागणार होतं. हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट मायन्यूट डिटेल्स आहेत, हे सगळे महत्वाच्या गोष्टी आहेत प्रियानो.
आणि मग आम्ही पाहतो प्रियानो, आम्ही कोण आहोत हे त्यांना जाणीव झाली होती. आम्ही कोळी आहोत. गाढवं सोडून आणायचा आमचा धंदा नाही, आमचा उद्योग नाही, हे आमचं काम नाही असं त्यांना वाटलं असणार क्षणाला. त्यांनी आजूबाजूच्या शिष्यवर्गाकडे पण बघितलं असेल, आम्ही नाही हे दुसरं कोणी जातंय का, किंवा येशूकडे पण प्रश्नात्मक चेहऱ्याने पाहिलं असेल, आम्हाला नको प्रभू दुसरं कोणीतरी बघ. कारण चमत्कार करणं, उपदेश करणं हे काम सोडून हे दोघे शिष्य गाढवाच्या ड्युटीवर निघाले होते. डॉंकी ड्युटी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? डॉंकी ड्युटी. गाढवाला सोडून येशूकडे आणायचं हे काम प्रभूने त्यांना दिलेलं होतं. आणि हे काम सोडून नक्कीच दुसरी चांगली कामं होती, आणि ते गाढव सोडून आणण्याचं काम काही त्यांना रुचेना झालं असेल, ई वाटलं असेल. कडू गोळी खाल्ल्यावर जसा चेहरा होतो, क्रुसींची गोळी, तशा प्रकारे प्रियानो त्या दोघा शिष्यांचं तोंड झालं असेल, चेहरा झाला असेल. काय सांगितले काम, आणि हेच काम समजा प्रभूने आपल्याला सांगितलं तर. समजा आज प्रभू जर आला आणि त्याने सांगितलं की समोर जा, उकिरडं समोरच आहे तिथे जावं, पण आता तिथे गाढवं दिसत नाही बरं का, आणि त्या ठिकाणची गाढवे तुम्ही माझ्याकडे सोडून आणा, तर प्रियानो हे आम्हाला कसं वाटेल? शिष्य गोंधळून गेलेले आहेत. गाढव कसं आणायचं या त्यांच्या समोर प्रश्न पडला. म्हणूनच तर येशूने स्वतः त्यांना उत्तर दिले, तुम्ही समोरच्या गावात जा, तिथे गाढव आणि तिचे शिंगरू बांधलेले आढळेल, ते सोडा, आणि सोडल्यावरती इकडे तिकडे न जाता ते माझ्याकडे घेऊन या. आणि सोडत असताना त्याच्या मालकाने जर विचारले तर त्याला काय सांगा? तू कोण विचारणारा? माझ्या प्रभूने मला पाठवलंय, बॉसने पाठवलंय. काय सांगितलं येशूने? प्रभूला याची गरज आहे. आता या शिष्यांना असं वाटलं हे सगळं ठीक आहे, येशू गाढव सोडवली, पण ती घेऊन यायची कशी? माझी शेजारीण बघेल, माझा शेजारी बघेल, माझा मित्र बघेल, बायको बघेल, कोणतरी बघतील, मला ते काय म्हणतील, काय काम होतं, कोळ्याचं काम किती महत्वाचं होतं, 2 पैसे तरी मिळायचे, घर चालायचं, हे काय चालवलंय, गाढवं घेऊन फिरायला लागले. का त्यांच्या मनामध्ये आलेले विचार आज मी तुमच्या समोर मांडत आहे. एवढं सोपं नाही आहे की शिष्य गेले आणि गाढवं सोडून आणले प्रभूकडे. ते जाताना त्यांच्या मनामध्ये काय गोंधळ झाला असेल, आणल्यानंतर त्याच्या दुप्पट त्यांच्या मनामध्ये काय गोंधळ निर्माण झाला असेल. जात असताना सोपे गेले, सहज गेले, आनंदाने गेले असतील, येशूचं काम करायचंय, पण गाढवं घेऊन येताना चक्र उलट फिरायला लागले असेल, कोण बघतील का काय खिडकीतून, दरवाजातून. आणि मग बघितल्यानंतर गावामध्ये तोंड कसं दाखवायचं, ह्या सगळ्या विचारांनी प्रियानो ह्या दोघा शिष्यांना कसं तरी वाटलं असेल. मला तुम्हाला सांगू द्या की समोरच्या गावात जाऊन गाढवं मोकळी करून ती घेऊन येणं, यासाठी एक गोष्ट अत्यावश्यक होती, ती म्हणजे नम्रता. कोणती गोष्ट आवश्यक होती? नम्रपणा. तुम्ही येशूचे चोजन 12 मधले जरी दोघे असलात तरी येशूचं काम करताना तुमच्यामध्ये नम्रता असणं गरजेचं आहे. ती जर नसेल तर तुम्ही गाढवं आणू शकणार नाही. हालेलुया. ही नम्रता जर आमच्यामध्ये नसेल तर तुम्ही लोकांना येशूपर्यंत आणू शकणार नाही. हे जावळ्याच्या रविवारी प्रभू आम्हाला शिकवत आहे. नम्रता धारण करून आम्ही जर काही केलं तर ते सोपं जातं, अन्यथा साधी गोष्ट सुद्धा आपल्याला अवघड वाटते. येशूला ठाऊक आहे की आम्ही नेहमीच एकाच स्थितीमध्ये, एकाच प्रसिद्धीच्या झोकामध्ये असू नये. आपले मूड्स चेंज होत असतात, आपल्याला मूड स्विंगिंग असतात, त्यांना परिस्थिती पाहून आपले मूड्स बदलत असतात. आणि ही देवाची योजना असते, देवाची करणे असते. कधी आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलते. परमेश्वर नेहमीच आपण एकाच स्थितीमध्ये राहावं असं त्याला आवडत नाही. आपण नेहमी हिरोच असावं, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला असावं असं देवाला कधीच आवडत नाही. कधीतरी तो आम्हाला मागे आणतो, खाली आणतो. कारण आम्ही नम्र असून नम्र सेवक पण करावं ही त्याची इच्छा असते. म्हणून शिष्य फार तोऱ्यामध्ये जगत होते. पण या दिवशी मात्र त्या दोघा शिष्यांना येशूने सांगितलं, जा आणि गाढवं सोडून घेऊन ये. या दोघा शिष्यांना गाढवं आणण्यास पाठवले. येशूला नसतं का जाता आलं? थोडा विचार करा ना. तो स्वतःही जाऊ शकला असता की नाही?
तो स्वतः बेथानीमध्ये गेला, मार्था मरिया लाजारसाच्या घरी गेला, त्याच्या कबरेजवळ गेलेला आहे, याईराच्या कन्येच्या त्या तिरडीजवळ गेलेला आहे, अनेक ठिकाणी प्रभू येशू स्वतः गेलेला आहे. मग स्वतः त्या यरुशलेममध्ये प्रवेश करण्यासाठी येशू त्या ठिकाणी समोरच गाव दिसतंय ना, मग येशूला काय प्रॉब्लेम होता? स्वतः जाऊन त्याने ती गाढवं सोडून घेऊ शकला असता. तो जर गेला असता तर त्याच्या मागे सगळा लवाजमा आला असता, गर्दी आली असते, आणि सगळा लवाजमा इकडून जाण्यापेक्षा तिकडून गेला असता. सोपं काम होतं. गाढवं सोडवणं येशूलाही जमलं असतं, पण त्याने हेतुपूर्वक तसं केलं नाही. कारण त्याला पुढे हे दाखवायचं होतं की मी जसा तुमच्यासाठी नम्र होतो तसे तुम्ही देखील माझ्यासाठी नम्र होणं, देवापुढे नम्र होणे आवश्यक आहे. तुम्हाला जर मी गाढवाण्याचं काम दिलं नाही तर तुम्ही वरच्याच लेवलला, वरच्याच पातळीमध्ये राहाल. माझी सेवा करणं तुम्हाला कठीण जाणार आहे. म्हणून पुढच्याच आठवड्यामध्ये 4 दिवसांनी प्रभूने काय केलं? त्या घरामध्ये शिष्यांचे पाय धुतले. ही नम्रतेचं उदाहरण त्याने ठेवलेलं आहे. आणि जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही करा, म्हणजे पाय धुण्याचे सांगितलेले नाही, तर जशी पाय धुण्यामध्ये मी नम्रता धारण केली तशी नम्रता तुम्ही धारण करा. योहानाचं शुभवर्तमान 13 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आम्ही पाहतो, गाढव आणण्याच्या कामापेक्षाही अति नम्र असे काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये एखाद्याचं पाय धुणं काही चांगली गोष्ट आहे का हो? त्या धुळीमध्ये मी तुम्हाला 2 रविवारपूर्वी सांगितलंय नाही का, त्यावेळेस काय रस्ते असे सिमेंट कॉन्क्रीटचे नव्हते, डांबरी नव्हते, खडकाळ जमीन होती, धुळीने माखलेले होते. अशा या धुळीने माखलेल्या या पायांना येशूने स्वतः पाणी टाकून धुतलेलं आहे. त्या स्त्रीने स्वतःच्या अश्रूंनी त्या येशूचे पाय प्रियानो भिजवलेले आहेत असं म्हटलेलं आहे. एखाद्याचे पाय धुणं हे निकृष्ट दर्जाचं काम त्यावेळेस मानलं जात असे, आणि हे काम फक्त 4th ग्रेड सेवक लोक करत असत. 4th श्रेणीचे लोकच हे काम घरामध्ये करत असत. आणि हे काम येशूने स्वतः नम्र होऊन केलेलं आहे. इतके त्यांनी नम्रता धारण केलेली आहे, आणि सर्व जगासमोर नम्र सेवकपणाचं उदाहरण त्याने स्वतःच्या द्वारे ठेवलेलं आहे. देवाचं राज्य हे या जगाच्या राज्यापेक्षा वेगळं आहे, हे आम्ही कधी विसरता कामा नये. जग हे व्यक्तीचं वैभव पाहतं, व्यक्तीची मालमत्ता पाहतं, संपत्ती पाहतं, प्रेस्टिज पाहतं, इज्जत पाहते, कुळ पाहतं, वंश पाहतं, आणि त्या प्रकारे आम्हाला काय करतं? ते प्रशंसा करत असते, आमचा उदो उदो करत असतं. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र नेमकं याच्या उलट आहे. आम्ही देवाची सेवा किती आणि कशी करतो यावरती प्रभू आम्हाला स्वर्गामध्ये स्थान देणारा परमेश्वर आहे. आजच्या झावळ्याच्या रविवारी आपण किती मोठ्याने घोषणा देतो हे तर महत्वाचं आहेच, पण त्याच्यापेक्षाही तुम्ही आणि मी देवाच्या सेवेसाठी स्वतःला किती उपलब्ध करतो याला महत्वाचं स्थान आहे. मग ते काम, मग ती सेवा गाढवं सोडून आणण्याचं का असेल? आरवी मिळेल, आम्ही इच्छुक आहोत का? आणि जेव्हा आम्ही देवाची सेवा करण्यासाठी तयार असतो तेव्हा मग प्रभू आमची प्रशंसा करतो, आणि तो आम्हाला म्हणतो आपल्या पाठीवर थाप मारून, शाबास भल्या आणि विश्वासू दासा. या जगात ज्याने खूप सेवा केली आणि जो खूप प्रसिद्ध पावला तो एकच व्यक्ती आहे, आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. जी सेवा येशू ख्रिस्ताने या जगामध्ये केली त्या सेवेला तोड नाही, तुलना कोणाशी करता येत नाही. आणि म्हणून प्रियानो, मानवतेच्या सेवेमध्ये येशू हे नाव सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 ते 11 वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट संत पाऊल फार ठळकपणे लिहून सांगतो. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 ते 11. पुढे आपण पाहणार आहोत. दुसरा मुद्दा आहे प्रियानो, बाह्यपणापेक्षा अंतर्याम पाहणारा देव आहे. आमचं अंतर्याम कसं आहे याला परमेश्वर नेहमी स्थान देतो. मोठेपण हे बाह्य रूप पाहून प्रकट होत नसते. आम्हाला मोठेपण, आम्ही किती छान कपडे घातले, किती सुंदर आपण तयार झालेलो आहोत, याला महत्व दिलं जात नाही, याच्यावरून मोठेपण मोजलं जात नाही. जग कदाचित मोठेपण तशा प्रकारे मोजत असेल, परंतु येशूच्या दृष्टीने देवाच्या राज्यामध्ये अंतर्यामीची भग्नता, अंतर्यामी जो मनुष्य आहे त्याला फार मोठं स्थान आहे. आम्ही कोण आहोत
यावरून महानता प्राप्त होते ना, की आमच्याजवळ किती आहे आणि काय आहे. बघणं हृदयी परमेश्वर वस्ती करतो. ज्याचं अंतःकरण रिकाम आहे त्याच्या अंतःकरणात परमेश्वर वस्ती करणारा देव आहे. आणि हेच येशू आपल्या शिष्यांना या झावळ्याच्या रविवारी शिकवू पाहत आहे. येशू गाढवीवर बसला नाही, तर असं म्हटलेलं आहे तो गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. शिंगरावर म्हणजे काय? लहान पिल्लू आपल्या भाषेत बच्चू असं म्हटलेलं आहे. प्रियानो, हा पण एक वेगळा विषय आहे. हे शिंगरू किती महत्वाचं आहे बघा तुम्ही. असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त शिंगरावर बसलेला आहे, जे शिंगरू अंगाने उंचीने लहान होते. येशू किती फूट उंच होता? किती फूट उंच होता? अंदाजे सांगा, शास्त्रात लिहिलं नाहीये. तुम्ही चुकलात तरी हरकत नाही, कारण मलाही माहित नाही. यहुदी लोकांची, पुरुषांची सर्वसाधारण उंची 6 फुटापर्यंत होते. शिंगराची उंची किती असेल? म्हणजे येशू ख्रिस्त शिंगरावर बसल्यावरती काय झालं असेल? पाय जमिनीला लागले असते. एखादी मोपेड स्कूटी बाहेर पाहता ना तुम्ही, त्याच्यावर भालालट्ट माणूस किंवा बाई बसलेली असते आणि ती स्कूटर चालवत असते. आलं का चित्र डोळ्यासमोर? तर तसा प्रकार झाला असणार आहे. येशू शिंगरावर बसला, शिंगरू लहान, येशू मोठा उंच, तो बसल्यावरती त्याचे पाय देखील त्या जमिनीवर लागत असतील. 33 वर्षाचा पुरुष छोट्याशा शिंगरावर बसला, पण याचं सोयर सुद्धा काय गर्दीला नव्हतं बरं का. गर्दीला त्याच्याकडे पाहायला लक्षही नव्हतं, कारण लोक येशूचा जे जे कार करत होते, स्वतःचे कपडे अंतरून त्या रस्त्यावरती अंतरून त्या येशूला त्या रस्त्यावरून त्या कपड्यांच्यावरून चालू पाहत होते. आणि येशू गाढवीच्या शिंगरावर बसून कसा दिसतोय हे काय पाहण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. कारण त्यांनी येशूचे जीवनक्रम जे आहे, येशूची जी सेवा आहे, 3.5 वर्ष केलेली सेवा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते. त्याने केलेले चमत्कार त्याने अनुभवलेले होते. आणि त्यामुळे त्याच्या बाह्यपणाकडे त्यांचं लक्ष फार कमी होतं. जे टीका करणारे होते ते येशूच्या बाह्यदर्शीपणाकडे पाहत होते. अरे हा सुताराचाच पुत्र ना, अरे हा नासरेतामधून आला ना. परंतु या गर्दीमधल्या लोकांचं लक्ष त्याच्या बाह्यपणाकडे नव्हते, तर अंतर्यामाकडे होते. येशू हा मसीहा आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे, येशू हा तारणारा आहे, येशू हा रोग बरे करणारा आहे, नासरेतातून जरी आला तरी तो चमत्कार करणारा आहे. हे अनेक लोक त्या गर्दीमध्ये जाणून होते. आणि म्हणून त्याच्या उंचीकडे, गाढवीच्या शिंगराच्या उंचीकडे न पाहता त्यांनी त्याच्या सेवेकडे पाहिलं आणि त्याला राजा बनवण्याच्या दृष्टिकोनातून ते जयघोष करत होते. गाढवीच्या शिंगरावर बसूनही त्याचा एवढा मोठा जय जयकार होतो आहे, हे कसं काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. हाच तो आहे ना जो आम्हाला रोमन सत्तेतून बाहेर काढणार होता ना? हाच तो दुसरा संदेशला येणार होता? तोच आहे का? हाच तर मसीहा नसेल? हाच तर तो मनुष्य दुसरा नसेल जो देव पाठवणार होता? असे अनेक प्रश्न प्रियानो लोकांच्या मनामध्ये आलेले होते. पण आज आम्हाला माहित आहे की तो गाढवीच्या शिंगरावर बसलेला दुसरा तिसरा कोणी नसून तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त होता. जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय 9व्या वचनामध्ये या गोष्टीबद्दल आपण पाहतो. ना त्याच्यासोबत रथ होते, ना त्या राजासोबत सैनिकांची परेड होते, कवायत होते, ना राजेशाही थाट होता, ना त्या सैनिकांचा लवाजमा होता, ना ते युद्धाची अस्त्र त्याच्या बरोबर होते, ना त्याच्या बरोबर सामर्थ्याचे चिन्ह असलेले सिम्बॉल्स आणि झेंडे होते. अशापैकी येशू ख्रिस्ताबरोबर काहीही नव्हतं. तो फक्त त्या गाढवीच्या शिंगरावर बसला. यरुशलेमच्या त्या गेट मधून त्या यरुशलेम मध्ये तो प्रवेश करता झालेला आहे. कारण या सगळ्या राजेशाही थाटाची प्रभू येशूला गरज नव्हती. त्याला गरज नव्हती, कारण तो कोण आहे हे स्वतः त्याला माहित होतं. आणि म्हणून पिलाताला म्हणाला की तुला माहित नाही तू कोणाबरोबर बोलत आहे? मी जर आज बोललो तर स्वर्गातून काय खाली येईल? सैन्य खाली येईल. सैन्य, कारण त्या सैन्याचा अधिपती खाली पृथ्वीवरती आहे. आणि म्हणून त्याने पिलाताला हे उत्तर दिलेलं आहे, मी जर बोलवलं, मी जर मागवलं तर सैन्यातून एक तुकडी खाली येऊ शकते, सैन्यांची तुकडी.
आणि म्हणून प्रियानो, येशूने अनेकदा असं बोलूनही दाखवलेलं आहे की मी स्वर्गातून आलेलो आहे, मी राजा आहे, मी स्वर्गातून पाठवलेला देवापासून आलेला राजा आहे. आणि म्हणून तो एकदा असं म्हणाला, मी अब्रामाच्याही पूर्वीचा आहे. दुसऱ्यांदा तो असा म्हणाला शिष्यांना, मी आणि पिता आम्ही एक आहोत. कितीतरी वेळा त्याने प्रगट केलेला आहे. आणि नंतर जेव्हा त्या येशूला धरून देण्यात आले तेव्हा त्याला विचारणा झाली की तू येशू आहेस काय? तेव्हा येशूने उत्तर दिले, हो मी आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने मी आहे हे देवाचे 2 शब्द स्वतःच्या मुखातून उच्चारले, त्याच वेळेला समोर असलेले शिपाई धाडकन मागे पडले. फक्त 2 शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मी आहे. हे सगळे शिपाई मागे पडलेले आहेत. लोकांच्या जयघोषामध्ये देवाचं राज्य होतं, पिलाताच्या जयघोषामध्ये त्याचं स्वतःचं राज्य होतं. हे लक्षात घ्या प्रियानो. लोकांनी पिलाताला सन ऑफ गॉड म्हटलेलं आहे, देवपुत्र म्हटलं. त्या पिलाताला तू आमचा देव आहेस, तू आमचा कैसर आहेस, तू आमचा तारणार आहेस असं म्हटलेलं आहे प्रियानो. त्यावेळच्या यहुद्यांना राजाची मिरवणूक काही नवीन नव्हती, कारण दर वलांडण सणाला रोमन सम्राट बादशाह हा सगळा आपला फौज फाटा घेऊन, बँड बाजा घेऊन यहुद्यांच्या वलांडण सणामध्ये प्रवेश करत असायचा. तो वलांडण साजरा करायला यहुद्यांच्या बरोबर हजर असायचा. तशाच प्रकारे प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, या ठिकाणी पिलाताचा फौज फाटा आलाच नाही, कारण पिलाताचा फौज फाटा येण्याच्या अगोदर येशूचा यरुशलेम जेरुसलेमने प्रवेश झालेला होता. येशूची प्रसिद्धीच एवढी पसरलेली होते की त्या बादशाला देखील घबराट निर्माण झालेला होता. तो पिलात गोंधळून गेलेला होता, मुख्य याजक गोंधळलेले होते, लोक या येशूच्या मागे वेड्यासारखे गर्दी करत होते, त्याचा राजा म्हणून जे जे कार्य करत होते. आता या लोकांना थांबवायचं कसं? हा मोठा इश्यू झाला होता. त्यांना बंद कसं करायचं, त्यांना बोलू नका कसं म्हणायचं, आणि जर आम्ही काही केलं तर लोक वैतागतील आणि आमच्यावर तुटून पडतील, ह्या भीतीने हे सगळे फक्त बघायची भूमिका करत होते. चित्रपट बघा परत एकदा, किंग ऑफ किंग्स, है ना. नुसते बघत होते काय करतात लोक, कसं करायचं. कारण पिलाताने प्रियानो घोड्याची निवड केली. त्याच्याकडे घोडे होते, रथ होते, लवाजमा होता, पण मिरवणूक काढता आली नाही. येशूकडे फक्त गाढव होतं आणि त्याचा त्या गाढवीच्या शिंगरावर बसून मिरवणूक निघालेली. राजा म्हणून निघाल. हेरोदाला हाच प्रॉब्लेम झाला होता. ज्या वेळेला ते पूर्वेकडचे मागी लोक आले, कुठे आहे तो जन्मलेला यहुद्यांचा राजा? आम्ही पाहिले आमच्या गोईमध्ये तो बेतलेहमात जन्मलेला. हेरोदाला आश्चर्य वाटलं, माझ्याच शहरात माझ्याच अधिकाराखाली एक राजा जन्मतो आणि मला माहित नाही, मला चॅलेंज देणारा जन्मलाय, कुठे आहे तो? त्याने मंत्री संत्री सगळ्यांना बोलवलं, जादूगारांना बोलवलं, मांत्रिकांना बोलवलं, शोधा शोधा शोधा, कोणाला काही सापडेना. याने या मागी लोकांना पुन्हा बोलवलं, कुठे तुम्हाला आढळलं सांगा. पण त्याने एक युक्ती लढवली, मला सांगा म्हणजे मी पण काय करेन, दर्शन घ्यायला येईल. येशूच्या मिरवणुकीत येशू बरोबर सैनिकांचा फौज फाटा नव्हता, युद्धाची अस्त्र नव्हती, त्याच्या बाजूला प्रियानो तलवार नव्हती, मोठमोठी शस्त्रास्त्र नव्हती. यरुशलेमच्या त्या गोल्डन दरवाजातून तो प्रवेश करत असताना तो एक देखावा नव्हता प्रियानो. दिखाव्यासाठी तो प्रवेश नव्हता, तर स्वतः मानवजातीच्या पापाचं ओझ घेऊन सेवक म्हणून तो गाढवीच्या शिंगरावर बसून त्या यरुशलेम मध्ये प्रवेश करता झालेला आहे. जकर्याने हीच तर भविष्यवाणी केली होती. जकर्याचं पुस्तक 8वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये या भविष्यवाणीबद्दल लिहिलेलं आम्हाला आढळतं. येशूने प्रियानो या जगाची सत्ता झुगारली, या अधिकार झुगारलेला आहे, त्याने राजासन झुगारलेला आहे, धिक्कारलेला आहे. कारण त्याला माहित होतं की तो सर्वांसाठी छळ आणि दुःख सहन करणारा राजा आहे. लोक जरी त्याचा जे जे कार करत होते तर अंतरयामामध्ये तो दुःखी होता प्रियानो. तारणाचा मार्ग खुला करण्यासाठी तो आलेला होता आणि म्हणून वधस्तंभ उचलण्यासाठी त्याने स्वतःचे राजे पण खाली ठेवले. हे आम्ही विसरलो.
एवढी नम्रता त्याने धारण केलेली आहे. झावळ्याच्या रेवारी शिष्य काय शिकले, प्रभू येशूने शिष्यांना काय शिकवलेलं आहे, ही दुसरी गोष्ट शिकवलेली आहे. बाह्यपणा दाखवण्यापेक्षा अंतर्यामामध्ये तुम्ही प्रभूशी कसं नातं ठेवलेलं आहे, तुम्ही आतमध्ये कसे आहात हे तपासा, हे शोधा. कारण स्वतःला आम्ही काय स्वतःबाबत समजतो यापेक्षा देवाला आम्ही कसे दिसतो हे महत्वाचं आहे. आपण एक मिनिट उभं राहूया, हात वर करूया, पुढे करूया, डोक्यावर नका ठेवू, पुढच्याच्या बसू शकता. तिसरा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे, कारण मला दिसतंय की झोप आपल्यावरती काबू करत आहे. तिसरा मुद्दा आहे, आमचं आज्ञापालन हे आमच्या प्रसिद्धीशी जोडलेलं नसतं. आम्ही मोठे आहोत, आम्ही कोणीतरी आहोत म्हणून आम्ही देवाचं आज्ञा पाळतो असं मुळीच नाही. सेवक इतरांसाठी जगतात आणि सेवक हे इतरांसाठी मरण पावतात. हा फंडा आहे सेवकपणाचा. आम्ही फक्त सेवा करायची, दुसऱ्यासाठी मरायचं नाही, त्याला सेवक पण म्हणत नाही. तो स्वार्थीपणा झाला. सुरक्षित स्वतःला ठेवून सेवा करायची. प्रभू येशूने याच्या विरोधात आम्हाला शिकवण दिलेली आहे. तो आमच्यासाठी मरण्यास तयार झाला. याला म्हणतात खरं सेवकपण. लोकांनी पसंत करावं, लोकांनी मला प्रसिद्ध करावं असं येशूला कधीही वाटलं नाही. फक्त तर देवाच्या इच्छेप्रमाणे काम कसं करायचं याच्यामध्येच तो स्वतःला त्याने गुंतवून ठेवलेलं होतं. आणि हेच त्याच्या सेवेचं ध्येय होतं. योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये आम्ही याचा उल्लेख पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणालेला आहे, मला एक काम दिलेलं आहे आणि ते म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणे. आठवड्याभरामध्येच गेतशेमाने बागेमध्ये तो प्रार्थनेमध्ये जाणार होता आणि धरपकड त्याची होणार होती, वधस्तंभी त्याचा मृत्यू होणार होता. हे सर्व येशूने अंतर्ज्ञानाने ओळखलेलं होतं आणि ही सगळी देवाची इच्छा आहे हे देखील येशूला माहित होतं. आणि असे होऊ नये असं काहींची इच्छा होती, म्हणूनच त्या पेत्राने स्वतःची तलवार काढली आणि याजकाच्या त्या सेवकाचा काय केला, कालच कापून टाकला. आणि मग गेतशेमाने बागेमध्ये येशूची धरपकड झाली आणि ही देवाची इच्छा आहे हे प्रभूला माहित होतं, पण पेत्राला नव्हतं माहित. म्हणून तो आवेशाने धावला आणि माझ्या गुरुचा बचाव कसा करता येईल यासाठी त्याने त्याचा काळच काढला. पण नशीब प्रभू चमत्कार करणारा होता. तेवढ्या त्या अंधारात मला आजही कळत नाही, एवढा गर्द तो अंधार होता, कोण येशू आहे हे ओळखायला नसतं आलं. म्हणून त्या यहुदा इस्कारियोतने रोमन सैनिकांना सांगितलं होतं 2 चिन्ह, एक ज्याला मी गुरुजी म्हणेन तो आणि ज्याचा मी चुंबन मुक्का घेईन तो. आता त्याने एवढ्या जोरात मुक्का घेतला असेल म्हणून की त्या अंधाऱ्या रात्री त्या सैनिकांना पण कळलं पाहिजे ना आवाज कुठल्या दिशेने आलाय, कोण कुठं उभा आहे. आणि मग आम्हाला हे पाहायला मिळतं की येशूला हे सगळं अंतर्ज्ञानाने ठाऊक होतं की ही देवाची इच्छा आहे आणि हे येशूचं देवेच्छेला केलेलं आज्ञापालन होतं. प्रियानो, मत्थ्याचे शुभवर्तमान 20वा अध्याय 28व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त देवाचं आज्ञापालन करत होता. तो इतरांसाठी स्वतःचा प्राण देण्यासाठी सेवक बनून आलेला होता. आणि म्हणून शेवटी तो म्हणाला, हे पित्या, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आश्चर्य वाटतं की किती लवकर लोक येशूची प्रसिद्धी विसरले. रविवारी त्याला राजा म्हणून बोलले आणि गुरुवारी संध्याकाळी म्हणाले याला वधस्तंभी खेळा. काय म्हणाले? तेच तोंड जे एकदा जय जयकार करत होतं तेच तोंड वधस्तंभावर खेळा म्हणतं. आमची पण तीच परिस्थिती आहे ना. हेच तोंड हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतं, पण पायरी ओलांडून खाली गेलं की हेच तोंड याला वधस्तंभी खेळा. कैसरा वाचून आम्हाला दुसरा देवच नाही, राजाच नाही आहे, तुम्हीच आमचे सगळं आहे. हे कोण आहे? जेव्हा येशूने गाढवाची निवड केली तेव्हा तो प्रसिद्धीच्या वातावरणामध्ये होता हे विसरू नका. आपल्या प्रसिद्धीचा त्याने दुरुपयोग करून घेतला नाही, गैरफायदा उचललेला नाही. आणि आठवड्याभरामध्ये जे त्याचा जे कार्य करत होते ते पलटले. माणसाचं असंच असतं, हा माणसाचा गुणधर्म आहे.
याला जे जेकार केला, 4 दिवसामध्ये माणसांनी आपलं रूप दाखवलं, याला वधस्तंभी खेळा असं म्हणाले. प्रसिद्धीच्या वातावरणामध्ये असताना अचानक परिस्थिती बदलली. आठवड्याभरामध्येच येशूच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही. त्या कैफाच्या राजवाड्यामध्ये येशू एकटाच कैद्यासारखा उभा होता, जो जयघोषामध्ये गर्दीमध्ये आलेला होता, ज्याच्यासाठी वस्त्र पांघरले होते, ज्याच्यासाठी लोक नाचत होते, गात होते, ओरडत होते, जयघोष करत होते. कुठे गेले सगळे? त्याची धरपकड झाली, त्याच्या मस्तकामध्ये काट्यांचा मुकुट घातला, पिलातासमोर त्याची चौकशी केली, त्याची मारहाण केली. कुठे गेले लोक? या लोकांना भिवूनच तर हे पिलात, कैफा, परुशी हे घाबरले होते ना. येशूला धरपकड करायला त्यांची हिंमत नव्हती ना. एवढे ते लोकांना घाबरत होते ना. मग लोक त्यांना का घाबरले? कधी विचार केला का या गोष्टीचा? कोण कुणाला नेमका घाबरत होतं? आणि ज्या वेळेला हे सगळं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत होत असताना सगळं यरूशलेम झोपेमध्ये होतं. त्याचे शिष्य घाबरून पळाले होते. जे त्याच्या सोबत 3.5 वर्ष राहिलेले होते ते देखील त्याची साथ सोडून निघून गेलेली आहे. पेत्र शेकोटीमध्ये गपचूप जाऊन लपून शेकोटी घेत बसलेला आहे आणि तिकडून चोरून बघतो येशूला काय करताय. येहुदास करून दुसऱ्या खिडकीतून बघत असेल, काय करून देत आहे ज्याला मी धरून दिलं त्याला. पण येशू मात्र सगळ्या लवाजमाच्या बाहेर एकटाच त्या कैफासमोर आणि पिलातासमोर एका कैद्यासारखे होता. आणि ते त्याला म्हणाले, तू देवाचा पुत्र आहेस ना, तर स्वतःला वाचव. वधस्तंभाजवळ असताना ते त्याला म्हणाले, वधस्तंभावरून खाली उतर. त्यांनी त्याला टोमणे मारून म्हटले, याने इतरांना सोडवले, आता बघूया हा स्वतःला सोडवतो की नाही. का येशूला सोडवता नसता आलं का स्वतःला? जो मेलेल्यांना उठवू शकतो तो त्या वधस्तंभावरून खाली सहज अलगद नाही का उतरता आला असतं त्याला? पण त्याने केलं नाही. जर ते केलं असतं तर आमच्या पातकांची क्षमा झालीच नसती, तारणाचं कार्य पूर्ण झालंच नसतं, स्वर्गाचं दार बंदच राहिलं असतं. आणि हे होऊ नये म्हणून येशूने सर्व मुकाट्याने गपचूप राहून वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला असं लिहिलेलं आहे यशायाच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून प्रियानो, आज आपण शीर्षकाकडे पुन्हा वळणार आहोत. आम्ही घोड्याची निवड करणार की गाढवाची निवड करणार? प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो, कोणाला घोड्याची प्रशंसा केलेली आवडते. माझ्याकडे घोडा आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे, माझ्याकडे लवाजमा आहे. पण आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. आम्ही कशाची निवड करणार आहे? आम्हाला घोडा हवा आहे का? आम्हाला सामर्थ्य हवं आहे का? इज्जत हवी आहे का? मानापानाचं स्थान हवं आहे का? प्रसिद्धी पाहिजे आहे का? नाव कमवायचं आहे का? मग आम्ही येशूचे शिष्य कसं होणार? आणि आमचं तारण होण्यासाठी देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं वैभव, स्वतःचं स्वर्गीय स्थान, स्वतःचं गौरव सोडलं स्वर्गात आणि खाली त्या गवारीमध्ये जन्मला, ज्या ठिकाणी दुर्गंधी येत होती. मोठं होण्यासाठी लहान व्हावं लागतं. तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी गाढवाचं महान काम आहे, हे लक्षात घ्या. गाढवाने तारणाऱ्याला आपल्या अंगावर बसून यरूशलेम मध्ये आले म्हणून तारणाची योजना पूर्णतेस केली. हालेलुया. लेट अस ऑल से थँक यू गाढव. बोला बरं. तू जर नसतास तर आज मी इथं नसतो. तू जर माझ्या येशूला तिथून आणलं नसतंस यरूशलेम मध्ये तर तो मेला नसता. आणि जर तो मेला नसता तर माझं तारण नसतंच झालं. स्वर्गाचं दार माझ्यासाठी बंदच राहिलं असतं. म्हणून डॉंकी ड्युटी करायला वाईट वाटून घ्यायचं नाही. देवाची सेवा कुठल्याही स्तराची असो, मग ते चर्च झाडणं असो, धुणं असो, कुष्ठरोग्यांची सेवा करणं असो, कशाचंही कसलंही क्षुद्र काम असेल, जर ते प्रभूसाठी कराल तर प्रभूच्या दृष्टीने ते महान. एक क्षुद्र उकिरडा होणारा, पण प्रभूने त्याला उच्च स्थान दिलं, उच्च स्थान दिलं. आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आम्ही गाढवाप्रमाणे प्रभू इतरांसाठी मध्यस्थी करावी, इतरांचं ओझं व्हावं, इतरांचं तारण कसं होईल याचं चिंतन करावं.
इतरांच्या सेवेसाठी आम्ही स्वतःला सादर करावं, हे ते गाढव आज जावळ्याच्या रविवारी आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही येशूचं गाढव व्हावं यासाठी की आमच्याद्वारे इतरांचं तारण व्हावं, आमच्याद्वारे त्यांच्या तारणाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली जावी. आणि म्हणून येथून जात असताना या जावळ्याच्या रविवारी या सुंदर शिकवणीबद्दल आम्ही स्तुती करतो. प्रभू, आम्ही बाहेरून कसे आहोत हे दाखवण्यापेक्षा आम्ही अंतःकरणाचे शुद्ध आहोत हे दाखवावं, हे आम्ही ठेवावं. म्हणून तो आम्हाला कृपा कर. तारणारा आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे